Hello guys, welcome to my new vlog. Hello guys. Good morning. Welcome to my new vlog. पी देऊन दे. चला गाईज मग आता मी आंघोळ वगैरे करतो. नो गाईज. बाय. तू झोपलाय गाईज. नो गाईज. छान होऊन गेली ना माझ्याकडून माया शॉली. आणि पुसून टाक शॉली. बस ठेवून द्या आता. कशा पुसतोय बघा आता शोडी. या मग चहा प्यायला. माझ्याकडनं थोडीशी चहा काय सांडली तशी लगेच जोरात ओरडतोय मम्मी चहा शांती. म्हणजे मम्मीला समजायला पाहिजे माझ्या. खूप लक्ष ठेवतो तो माझ्या वडायला. नो तसू फटके. तर आज सकाळी माझी आंघोळ झाली आहे. कसं काय ते तर माहीत नाही मला. केवढ्या सकाळी मी कसं आंघोळ करून घेतली आज. तर मग रोजच्या आपली ड्युटी कपडे धुवायचं का. कालच्या ब्लॉगमध्ये मला सगळे बोलले की दीदी आम्हाला तू जशी आधी ब्लॉग टाकायची तसे टाक. आम्हाला आवडतात त्यामुळे मग मी टाकते घरातले ब्लॉग. चला मग. बुजून मला आलाय ना. तुला नाही ना बुसू. एक मला दूर नाही म्हणा. भाजी कर नाही डायरेक्ट. घेतलाय ना माय आपण. मत खाशील ना आपण मत. सरक बच्चे छोटे बच्चे बोल माझ्या मागे बोल. छोटे बच्चे काय तसू नाहीये. दादाची चाबी हरवून गेली दादाची. बापरे. तसू फटके देऊ मध्ये ठेव ना मग. फटके देऊ तुला फटके. अरे तुझं आहे ओके. तसू छान. ध्रुव पण छान. तसू प्यारा बाबू माझा. तसू माझा प्यारा बाबू. नाही व तसूची म्हणे. देखले मला पण दे. पहिल्या ना असे लहान मुलं असायचे त्यांना जर असा नाकाला जर घाण दिसायची ना मला असं वाटायचं ना. आता तो घाण दिसे ना असं करून घेते मी. आणि अजून एवढं घेते. सांडलं करतोय का. तर काय जाता आम्ही नाश्ता करतोय. नाश्त्यात आमच्या काय का बरं जुरानी टाकतोय ना मटकी मग नाही का बेकार. बिना जीरा ना स्वाद इसका वो. जिरं तर जळून गेलं. तेल केवढं कितलं गरम झालं ते गरज मी बी काय बोल रहा हूँ. गॅस स्लो करते पाहिजे. शेंडू चाल इकडे चल.
ध्रुव त्याची शिट्टी दे बेटा. देऊन दे तशीच येते देऊन दे बेटा. दे मग बाबू खायचे ना तुला. बनवून मस्त आहे फक्त त्यांना बनवणे थोडं बैल घे. नेक्स्ट टाइम मी बनवतो तरी. गरम आहे ना. तळे तेल बा मांगी राहतो. शिट्टी माग ना तो. नाश्ता करून मी कामाला लागली. झाडू वगैरे मारला मस्त कारण घाण झाली होती. दिवसापासून पाऊस चालू होता. आज थोडासा बंद झाला होता म्हणजे मस्त ऊन पडलं होतं आणि म्हणजे आता पण ऊनच पडलेलं आहे पण तरी सुद्धा पाऊस असा एकदम बारीक 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 येतोय बघा. तुम्हाला दाखव दिसतोय का तुम्हाला झिम 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 आणि ऊन बघा कितलं पडलेलं आहे. ऊन आणि पाऊस दोघी एकसाथ येत आहे. आणि इकडे ती भांडे धुते हे काय झालं. इकडे तसंच नाश्ता चालू आहे. या गाईज नाश्ता करायला. तसं गाईज नाश्ता करायला या. नो ध्रुव नाव घेतोय. मारलं तर तू त्याला त्याने तरी मारलं. तर आता मला घर पुसायचंय. इथे मस्त आता झटपट पटापट घर पण पुसून घेते. खूप कामं असतात दिवसभर पण आम्ही फक्त 2-3च कामं करतो. सगळी कामं मम्मीच करते कारण आम्ही फक्त तसून त्यांना सांभाळायचं काम करतो. अरे गोडी लागली ना तुला. झोप ना तू. तो झोपवतोय तुला तुषार. तशूला पण गोडी लागली. अरे बापडे. औषध दे ध्रुव. ध्रुव दादाला औषध द्या आता. तशू तुषारला पण गोडी लागली. चांगला पण होऊन गेला तुझं. गोळी लागली डायरेक्ट झोपून गेला आमच्या तशू. बघा आता ध्रुव डॉक्टर पण बनून गेला एवढ्यात. गोळी पण तोच मारतो आणि इलाज पण तोच करतो. दोघे खूप हुशार आहेत ते. पाऊस नुसता जातोय येतोय जातोय येतोय जातोय येतोय. त्यामुळे आम्हाला कपडे घरात टाकावे लागतात. लगे बाहेर लगे घरात लगेच बाहेर. यांचं काय चालू आहे. डॉक्टर चेक करत आहे. काय झालं त्याला. दवा एवढ्या पावसात सुद्धा पप्पांना फिरायला घेऊन चालला तो बघा. एवढा पाऊस चालू आहे तरी सुद्धा तो पप्पांना घेऊन गेला. फिरायचं वेळ लागलाय तुला. हॅलो गाईस. तर मी आता माझ्या हातात मस्त मेहंदी काढते. मला मेहंदी काढायला खूप 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 आवडतं. डायरेक्ट मस्त पूर्ण मेहंदी काढल्यावर मी तुम्हाला दाखवते मी कशी काढली कशी नाही. तसं मला एवढी खास जमत नाही पण तरी मी स्वतःच्या हातावर स्वतःच काढते. तर गाईस मी फक्त एवढीशी मेहंदी काढली तेवढ्यात तशी उठला. तशू बाबा झोपा. पुसली गेली थोडीशी. तर आता मम्मी तिला झोका देते तोपर्यंत मी मस्त काढून घेते पटपट. आता जशी येईल तशी. आले मला दिसत नाही. अच्छा अच्छा.
माझी पण मेहंदी आहे. ला इथे हात आता ध्रुवला इथे वरती हात ठेवा. शिकव दे अशा वाव क्या मेहंदी निकाली है मैंने. वाव अरे वा छान छान. काय केलं? तर काय माझी मेहंदी आता टर्न झालेली आहे आणि या नावाशिवाय तर माझी मेहंदी अपुरीच असते. काय माझी मेहंदी अजून म्हणजे एवढी रंगली तर नाही आहे. मी काढून टाकली सगळी. नंतर मस्त बरोबर रंग चढतो दिला. मला काढायची नाही. दीदी सांगते की मला पण काढून दे मेहंदी, पण माझा आता मूड नाही आहे. जेव्हा माझा मूड नसतो तेव्हा मम्मी चिडू भोपळा काढून देते. नाही आता शुची आणि ध्रुवची फुल तयारी झालेली आहे, कारण आता माझ्या पप्पांच्या यायची वेळ झालेली आहे. मग त्यांना माहिती आहे की पप्पा आले की आम्हाला बाहेर घेऊन जायचं बा फिरायला. तर बघा किती फुल तयारीमध्ये तुम्हाला दाखवते बघ. अरे बापरे टीका पावडर आहा. ध्रुव इकडे बघ. हिरो दिसता हिरो. गाईज मी आणि दीदी अर्ध्या तासापासून आधी मेशोला इयरिंग शोधतोय, पण आम्हाला एक सुद्धा आवडत नाहीये. एखादी त्याच्यामध्ये कलर भेटत नाही. मला अजून पण दीदी मी शोध बघते. दाखव. मी अर्ध्या तासापासून बघते आणि दीदी तर केव्हाची बघते आणि केव्हाची नाही दिलेलाच नाही. तरी आम्हाला एक इयरिंग आवडत नाही, एक सुद्धा नाही. आणि जी मला आवडते की मला हे घ्यायची जे, पण तिच्यात कलर नाही. झाड़ू मार झाड़ू. मेरी इच्छा नहीं है झाड़ू मारने का. मेरा दिल नहीं कर रहा है आज. मारना तो पड़ेगा. झाड़ू लगाओ झाड़ू. सुबह शाम में झाड़ू लगाओ, बर्तन धो, खाना बनाओ, खाना खाओ, खाना खिलाओ, फिर से बर्तन धो, चाय बनाओ, फिर से चाय के बर्तन धो. दिन में 4 बार झाड़ू लगाओ, 2 बार पोछा लगाओ. हमारे बच्चे इधर खेलते हुए एक्टिंग. मस्त तर पाणी येतं बाहेर वाटतं आणि अंगण जाणार नाही पडेल. अब तो जानना पड़ेगा. मँगो मँगो ध्रुव मँगो. हां मँगो मँगो. इकडे बघ काय आहे. काय आमच्या ध्रुवचे फेवरेट आहे. पकड माय. अरे पकड ना, तेवढं नाही करता येणार. इकडे बघ ध्रुवचे फेवरेट मँगो. छान आहे का बाबू. काय कसा पैरून टाक. आई अम्मा आई अम्मा. मम्मी कर झाडे घे बरं. तुझं काम व्हायला आई डबल सांगत म्हणजे मम्मीला मी घर झाडेल राहणार तर नाही झाडासारखं झाड. आईने काय सांगू पण एक पॉईंट द्यान ठेव. चहा ठेवा. बाबू काय आहे. मँगो खाऊन घे पहिले. मला पण द्या रे भाऊ. तुम्हीच काय खाणार. हिला झाडू मारायला सांगितलं होता बाहेर. ही काम सोडून चहा बनवते. काम नाही. मम्मीने काय सांगतो. हे कामच नाही एक प्रकारचं. नाही पहिले सगळं काम आवडीसन मग चहा ठेवलंय. चहा पी कसं म्हणजे एनर्जी. चहा लवर. तर आम्ही एक क्लॉक मागवली होती, जी आमचं म्हणजे लावायचं जमत नव्हतं. खूप दिवसापासून मागवून ठेवलेली होती आम्ही मिशोवरनं. आज जाऊन ती आम्ही आता लावतोय तिला मस्त. बघू आता. इधर माझी खुर्ची माझी खुर्ची. दीवार इतनी पक्की नहीं जो हमारा खेल कुठे चढ रहा ना. बड़ो अगर काम कर रहे हो तो फोटो में तशी बेबी पडशील जात नाही ना. एवढी खुर्ची तेन मा ब्याजो आस काहीतरी मोठा आलंय ना खाली बरं. बेटा
तुम्हाला जर याची लिंक आणि या स्टिकर्सची लिंक हवी असेल आणि याची पण लिंक हवी असेल तर मी हा व्हिडिओ इंस्टाला पोस्ट करते आणि इथे मी लिंक काय तुम्ही लिंकमध्ये कमेंट टाईप करा, मी तुम्हाला लिंक देऊन देईल. ओके गाईज अर्ध्या तासापासून खिळा ठोकते पण भिंत एवढी पक्की की खिळा जातच नाही. बघा तिसऱ्यांदा पाडला. दे बेटा पहिले ती. नाईस. मग आता थोडा टाइम मला आता थोडा वेळ थांबा. घ्या. पायलने मला मेहंदी पाडून नाही दिली म्हणून मी अशी लावून घेतली. एक टाइम होता जर तू 5-5 जणी हातवर एकच दिवस मग मेहंदी पाडे. टाइम होता. ड्रॉइंग करे तर 4-5 चित्र काढायचे उठे नाही. मला आधी ड्रॉइंग करायचा त्याचं खूप म्हणजे खूप वेळ होतं. डायरेक्ट मी वहींवर सुद्धा मेहंदी पाडायची. हे ना वाटतं. हा हे माझ्याकडे वही आहे, मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यात मी सगळे ड्रॉइंग वगैरे काढले, मेहंदी काढले, तुम्हाला दाखवेल मी. आता बरं झालं आठवण आली, आजच दाखवते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला. खूप छान ड्रॉइंग जमायची मला. माऊ तू कुठे गेला होता? इकडे बघ. बाहेर गेला होता. ये हातात पण देऊ. हे आमचं खाणं आहे असं. आता पास्ता बनल्यानंतर भेटू मग आपण. जशू कसा आहे? तसं कसं आहे बेटा पास्ता? हा छान. बस काय थंड करतोय मी? करून घेईन माझा थंड. तू तुझं खा. पास्ता कसा आहे ते सांग बेटा. पास्ता कसा आहे? छान आहे का? अरे माझे ब्लाऊजचे पॅटर्न आहेत, म्हणजे गळे कापले होते मी. साईडला ठेवत्या Sorry, मागच्या साईड. ते कोसान चित्र होतं कृष्ण. तर गाईज ही आहे माझी वही ड्रॉइंगची. माझी साईन पण केली मी. ते हे बघा इथे ते कोणाला खोटं नको वाटायला की मी केली. आणि बघा माझी मेहंदी. हे काय छत्रपती शिवाजी महाराज. पहिले ते करत होते मी, इथे मला जमलं नव्हतं व्यवस्थित, चुकलं होतं थोडं, तर मग इकडे गेली होती छोटीशी मस्त. हे माझी फ्रेंड सायली तिथं ट्राय करत होती मी, पण मला एवढं व्यवस्थित जमलं नव्हतं. आणि दीदीची फ्रेंड गायत्री दीदी तर ते पण मला जमलं नव्हतं, तरी मी ट्राय करत होती. हे असंच आहे. हे पण नव्हतं जमलं मला. हे नोबिता आणि शिजुका शिजुकाचा ड्रेस तेव्हा मला एवढं सेन्स नव्हतं काही, त्यामुळे मी असंच कलर केलंय त्यांना. आणि चेहऱ्याला कलर करायचं पण बाकी राहिलेलं आहे. हे पूर्ण काम पूर्ण करतो एखाद्या दिवशी. हे बघा हे काढलं होतं, हे काढलं होतं. हा माझा फोटो आहे एक जो मला जमलेला नाहीये. हा फोटो मी ते शोधून लावून देईन मी. ते कोणता फोटो आहे हा तर. आणि ही बघा ही मुलगी काढली. असंच राहू दे दाखवते. असंच राहू दे. असंच काहीतरी डिझाईन वगैरे ट्राय करत होती मी वेगवेगळ्या. ते पण पूर्ण काय हे मला नाही समजत आहे काय केलेलं आहे. तिच्या हातामध्ये दिवा आहे. ती बाई काय माहिती काय लेंगा घातलेला आहे तिने. मस्त गजरे लावलेले आहे. मला पण दाखव. गजरे वगैरे लावलेले बाकी काय केलं त्याने माहिती. वाव हे क्यूट है. इधर आप मत देखिए, हमको देखना है. मन करना. हे काय केलंय मला नाही माहिती. हे मला वाटतं मोबाईलमध्ये बघून केलं होतं ते काहीतरी, पण ते जमलं नाही जसं पाहिजे तर तसं झालेलं नाही ते. बरं तर त्याला इग्नोर करा. आणि बघा आणि इकडे डोरेमॉन, छोटंसं डोरेमॉन काढलं होतं मी. इकडे काढलं होतं मस्त बटरफ्लाय. आणि हे काय होतं जे असेल ते बटरफ्लाय. आणि काय ते रॅबिट आहे का उंदीर आहे? रॅबिट जे असेल ते काढलं तुला माहिती. मला आठवण काढलं खूप दिवस आठवण दे. आठवीमध्ये असताना काढलं.
ड्रॉइंग ते काय मला नाही माहिती. शिजुका आणि नोबिता परत एक वेळा. पण या वेळेस त्याचा ड्रेस थोडा बरा आहे, थोडासा जास्त नाही पण थोडंसं. पण नोबिता एकदम परफेक्ट आहे. आणि हे मी मोबाईल मध्ये बघून काहीतरी वेळा चाळा केलेला आहे, म्हणजे आपल्या जे मॉडर्न आर्ट गाईज, मॉडर्न आर्ट. तर सगळ्यात फेवरेट माझं शिनचॅन. आणि हिचं नाव काय? डोरीमी सुनिओला कलर करायला याला आम्ही कलर करू आता टाइम भेटल्यावर. इकडे परत मी अजून शिजुका ट्राय करत होती, कारण मला जसं पाहिजे होती ना तशी शिजुका मला व्यवस्थित जमत नव्हती, त्यामुळे मी एवढा वेळा ट्राय केलेला आहे. काय ते मला नाही माहिती, इग्नोर करा. तर हे आहेत माझ्या मेहंदी डिझाईन. खराब झालेल्या आहेत त्या, हे बघ. कारण खूप जुनी वही होती माझी. मी तेव्हा 8वी किंवा 9वी मध्ये असेल. 8वी मला आठवत आहे. तर संपलं. आंबाचा सगळा पोस्टमार्टम करून आता सांगतो आंबाची म्हणे. खराब केला तू तो अख्खा आंबा, पागल. घ्या दीदा तो ना हा गई ते ना. कोणतं दादा थांब. तर दीदी इथे परत भांडे धुते, आम्हाला तेच काम असतात. कशू आणि तू दीदीन ते पण सगळे झोपते. गुड नाईट. आणि तुम्ही सगळ्यांनी माझा ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. चला मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.